आणि रोहन स्ट्राइक वरती. पुढचा चेंडू वाजायचा आणि परत एकदा लेग साइडला टोलवलाय आणि सुंदर असे आणि काय होतंय आणि विकेट. रनआउट पाहायला मिळतोय. रोहन रनआउट. परत एकदा समीकरण बदलतंय आणि वाकुर्डे संघाकडे 1 बॉल आणि 4 धावांची गरज. आकाश तर कॅमेरामध्ये लाईन दिसत नाही तर पंचांचा निर्णय अंतिम राहील. एक बॉल. पंच आता जे शॉर्ट रन आहे काय. अंपायर 1 रन आहे आत्ताची आणि 1 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी चेस सामना आणि 1 बॉल आणि 4 धावा आणि सामना हा कंपल्सरी चेस राहील. 1 बॉल आणि 4 धावा. बघूया काय होतंय. गोलंदाज दबावामध्ये आणि फलंदाज पण दबावामध्ये. बघूया काय होतंय. आणि सुंदर असा पटकार ऑफ साइडला टोलवलाय. बॉल जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि हाय व्होल्टेज मॅच मध्ये कासेगाव संघाने विजय घेतलेला आहे. सुंदर अशी फलंदाजी आणि गोलंदाजी पण खूप सुंदर झाली परंतु शेवटच्या चेंडूवरती मॅच विन केलेले कासेगाव संघाने. मैदानामध्ये सामना पटकन चालू करून घ्यायचा आहे आणि मारुडोडी जिंती पटकन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि कोडोली संघ आपलं सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचं आहे आणि सामना पटकन चालू करून घ्यायचा आहे. आणि पंचांच्या भूमिकेत सुरेश भाऊ
पहिलं षटक घेऊन येत आहेत रणवीर स्पोर्टचे सर्वे सर्वा मारुती चोरगे. स्ट्राइक वरती अक्षय आणि नॉन स्ट्राइकला अप्पा काशीद. पहिला चेंडू आणि कट केलेला चेंडू, परंतु बॉल जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार, पॉवरफुल हिटिंग अक्षयची पाहायला